आम्हाला ही अपेक्षा नव्हती, परंतु इम्तियाज जलील यांनी दलित समाजाबरोबर गद्दारी करून दलित समाजाला हरिजन म्हणून आमच्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत. मी इम्तियाज जलील यांना गद्दारी शब्द यासाठी वापरतो की इम्तियाज जलील जे मोठे झालेत हे दलित मतदारांच्या बळावर मोठे झालेले आहेत. वंचित बहुजन आघाडी सोबत जर युती नसती तर 10 पिढ्या सुद्धा इम्तियाज जलील खासदार झाले नसते. आणि त्यावेळी संपूर्ण दलित समाजानं एकवटून इम्तियाज जलीलला मतदान केलेलं आहे आणि त्याच इम्तियाज जलीलने वर काम करावी ही खेदजनक घटना आहे. आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरामधून दलित समाजाच्या भावना अति तीव्र आहेत. त्यांनी आमच्या भावनांना छेद द्यायला नको पाहिजे होता आणि म्हणून आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करून त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की इम्तियाज जलील सारख्या जातीवादी माणसाला ताबडतोब अटक करावी आणि अॅट्रॉसिटीचा कायदा आहे काय आहे हे त्यांना दाखवून द्यावं. कारण एवढ्या मोठ्या पदावर असणारे माणसांनी आमची जात काढावी, आम्हाला हरिजन म्हणून हिणवून घ्यावं ही अपेक्षा इम्तियाज जलीलकडून आमची नव्हती आणि म्हणून त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी या पत्रकार परिषदेमध्ये मी करीत आहे. इम्तियाज जलील बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सातत्याने ज्यावेळेस ते प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातून ते दिसतंय. मध्यंतरी ज्यांनी जे शब्द वापरले ते सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बंदी घातलेली आहे. ते स्वतः पत्रकार राहिलेले, एकदा आमदार राहिले, एकदा खासदार राहिलेले, ते सुशिक्षित आहे. या सगळ्या गोष्टी माहीत असल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी बौद्ध समाजाला हिणवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि संपूर्ण बौद्ध समाजाची सगळ्या बौद्ध समाजावर हे अपशब्द वापरून त्या ठिकाणी त्यांनी भावना दुखवलेल्या आहे. आणि म्हणून सर्व बौद्ध समाजातल्या आमच्या मागासवर्गीय समाजातल्या बांधवांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. ते एवढं झाल्यावर सुद्धा थांबत नाहीये. सातत्याने मागासवर्गाच्या साठी या महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे सरकार काही स्कीम असतील त्या स्कीम सुद्धा मागासवर्गांसाठी त्या स्कीमच्या बद्दल सुद्धा ते सातत्याने बोलताय. मागासवर्गांचे काही ठराविक लोक, तर मला आपल्या प्रेसच्या माध्यमातून सांगायचं आहे की आज या ठिकाणी संपूर्ण समाजातील बांधव या ठिकाणी आलेले आहे. फक्त कोणत्या स्कीम घेणारे लोक नाही, मी स्वतः त्याच्यामध्ये आहे. आजपर्यंत आम्ही कोणत्या प्रकारची स्कीम घेतलेली नाही, परंतु आमच्याही भावना आहे, आम्ही त्या जातीमध्ये येतो. अशा अनेक लोकांच्या बौद्ध समाजाच्या सगळ्या भावना दुखावल्या असल्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी गुन्हा दाखल केल्याच्या नंतर सुद्धा इम्तियाज जलील यांना अरेस्ट होत नाही. म्हणून 23 तारखेला संपूर्ण बांधव समाज म्हणून आम्ही एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्याचार कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी एक प्रचंड मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो मोर्चा आम्ही त्या ठिकाणी 23 तारखेला काढणार आहे. धन्यवाद. इम्तियाज जलील माफी मागण्याच्या मूडमध्येच नाहीये. कालही त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत जे काम करतात मी त्यांचा बाप आहे असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे आमचा बाप काढण्यापर्यंत इम्तियाज जलील यांची गुर्मी वाढलेली आहे. त्याच्या अगोदरही त्यांनी जे उद्योजक आहेत बौद्ध समाजाचे, मागासवर्गीय समाजाचे,
त्यांनाही त्यांनी गँग शब्द वापरला. या छत्रपती संभाजीनगरमध्ये एका माजी खासदारानं गँग शब्द वापरला होता, तर संपूर्ण चळवळीच्या वतीने आम्ही त्यांना माफी मागायला भाग पाडलं होतं. परंतु इम्तियाज जलील यांची गुर्मी दिवसेंदिवस वाढत आहे. ते रोज प्रेस समोर येऊन आमच्या विशिष्ट भावना दुखावण्याचं मुद्दाम काम करत आहे. त्याच्यामुळे तो माफीचा प्रश्नच नाही. आणि इम्तियाज जलील हे हॅबिच्युअल क्रिमिनल आहेत. बौद्ध समाज, मागासवर्गीय समाज, एससी समाजाबद्दल जाणीवपूर्वक ते गरळ ओकतात. त्यांच्यावर आतापर्यंत 4 ॲट्रॉसिटीचे गुन्हे नोंद आहेत. आणि ॲट्रॉसिटी ऍक्ट नुसार जर 4 गुन्हे नोंद असतील तर प्रावधान आहे ऍक्टमध्ये की त्यांना तडीपार करण्यात यावं. उलट आमचा पोलीस प्रशासनाला सवाल आहे की इम्तियाज जलील यांचा तुमच्यावर असा काय दबाव आहे की ते 4 वेळेस आमचा अपमान करतायत परंतु तुम्ही त्यांना अटक करत नाहीये. म्हणजे पोलीस प्रशासनावरच इम्तियाज जलीलला सांगतायत की मी श्रद्धांजली सभा आयोजित करणार आहे पोलिसांची. तर माणूस हात व्हायला आल्यावर किंवा ज्यावेळेस तुमचे आतंकवादी विचार असतात त्यावेळेस तुम्ही पोलिसांना नाकारायचं काम करता. मग ज्या इम्तियाज जलील कोर्टापेक्षाही मोठे झालेत, पोलिसांपेक्षाही मोठे झालेत. ज्या पोलिसांनी खिरड पुण्याच्या दंगलीत इम्तियाज जलील यांचा जीव वाचवला त्याच पोलिसांना श्रद्धांजली देण्याचं काम इम्तियाज जलील करत आहे. याच्यावरून लक्षात येत आहे की इम्तियाज जलीलला स्वतःला किती उच्च कुठे समजतायत. त्याच्यामुळे ते माफी मागण्याचा प्रश्न नाही, उलट त्यांना जातीय ध्रुवीकरण घडवून आणायचं आहे. आणि म्हणून ते मुद्दाम बौद्ध समाजाला, मागासवर्गीय समाजाला, एससी समाजाला उचकावण्याचं काम करत आहेत. त्यांचे स्टेटमेंट जर बघितले तर ते उचकावण्याचे आहे जाणीवपूर्वक. त्यांचा वाद वेगळा राखी कुणाशी असेल परंतु ते समाज म्हणून जाणीवपूर्वक आम्हाला का टार्गेट करतायत हा आमचा प्रश्न आहे. पत्रकारांनी जो आम्हाला प्रश्न केला त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही कायद्यापेक्षा मोठे झालेत का, त्यांना विचारलं पाहिजे. एका सुपारीबाज माहित होता परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या मोठ्या सुपारीबाजापेक्षाही मोठा सुपारीबाज इम्तियाज जलील आहे. याच्यातून हे आम्हाला प्रतिबिंबित होतंय. कारण की त्यांना हे काहीतरी घडवायचं आहे. आता तो पत्रकारांनी शोध घेतला पाहिजे. तो शोधाचा विषय. आता पत्रकारांना धुंडलं पाहिजे नाही. सगळं आम्ही केलं तर तुमच्याकडे काम राहून जाईल ना. शोधपत्रिका आहे, शोधपत्रिका आता शोधलं पाहिजे. शोधपत्रिका सगळं काम आम्हाला पत्रकारांनी आजच्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेला आलेले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, प्रिंट मीडियाचे पत्रकार, सर्व मीडियाचे संपादक, आपण ह्या पत्रकार परिषदेला आवर्जून आलात त्याबद्दल मी आंबेडकर कृती समितीच्या वतीने आपलं सगळ्याचं आभार मानतो आणि पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. आणि ह्या पत्रकार परिषदेला उपस्थित नेते शेळके साहेब, मिलिंदजी शेळके, दौलतदादा खरात, भगवानजी रगडे, संजय ठोकळ, अमितजी भुईगळ, त्यानंतर किशोर थोरात, सतीश पटेकर, जालिंदरजी सेंडगे, हिवराळेजी, चंदू हिवराळेजी आणि सर्व सुनीलजी मगरे प्राध्यापक सर आणि सर्व आंबेडकर समाजातील नेतेगण आलात त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि पत्रकार परिषद संपली अशी मी विनंती करतो. आज जो पत्रकार परिषद रखी हुई है वो पत्रकार परिषद का एक विषय था कि जो माजी खासदार है इम्तियाज जलील, उन्होंने जो अपशब्द बौद्ध समाज के लिए यूज किया और उन्होंने जो एक पत्रकार परिषद में पत्रकार परिषद लेके जो उन्होंने हरिजन शब्द जो यूज करा वो बौद्ध समाज का अपमान हो रहा है और एक जाति का अपमान किया जा रहा है. बौद्ध समाज उनके ऊपर नाराज़ है क्योंकि बौद्ध समाज ने उन्होंने जब खासदार की लड़ी थी, आमदार की लड़ी थी, तो बौद्ध समाज ने बढ़ चढ़ कर एक हमारे जो लेडीज़ हैं उन्होंने किसी की शादी होंगी, किसी का मंगलसूत्र होगा, किसी के डिपॉजिट पैसे होंगे, उनके इलेक्शन के लिए उन्होंने पैसे दिए थे. वो पैसे देकर खासदार इम्तियाज जलील को चुनकर लाए थे क्योंकि उन्होंने वो भान नहीं रखा. इम्तियाज जलील का जो मगरूर है, जो मगरूरपना है वो ज़्यादा उनमें आया, उनको तकब्बुर बहुत आया. इसलिए इम्तियाज जलील ने विधानसभा जब लड़ी, विधानसभा में वो गिरे
लोकसभा में गिरे, उनको बौद्ध समाज का गुस्सा आया, इसलिए उनके ऊपर जो वो जो कर रहे हैं, उनको जो गुस्सा है बौद्ध समाज का, वो बारंबार वो उगल रहे हैं और वो उगलने के बाद वो बौद्ध समाज को टारगेट कर रहे हैं कि इन्होंने मेरे को चुन कर नहीं दिया। उनको वो गुस्सा है, पहले जो चुन के दिए बाद में चुन के नहीं दिए, लोकसभा में भी और विधानसभा में भी, इसलिए उनको गुस्सा है और वो बारंबार बौद्ध समाज को मुस्लिम समाज को टारगेट कर रहे हैं। दोनों समाज में झगड़ा होना चाहिए, इसलिए इम्तियाज जलील मुझे लगता है जानबूझकर टारगेट कर रहे हैं और बौद्ध समाज को टारगेट कर रहे हैं। हम हमारे बौद्ध समाज के होती से, अंबेडकर कृति समिति की वजह से, सर्वपक्षी की होती से अगर इम्तियाज जलील को 23 तारीख तक अटक नहीं होती है तो हम 23 तारीख को क्रांति चौक यहाँ से बहुत बड़ा जुलूस एक मोर्चा लेके पुलिस कमिश्नर पे जाने वाले हैं और उनको अटक कैसी नहीं होती है हम देखने वाले हैं। उन्होंने कहा है पुलिस अगर अटैक करती है तो जमानत नहीं देगी। वो पुलिस प्रशासन का काम है, वो पुलिस प्रशासन का काम है। अगर वो पुलिस वालों को धमकी देती है, पुलिस वालों को मार डाल रहे हैं, उनको उनका वो मैयत उठा रहे हैं, तो वो पुलिस वालों को भी चैलेंज कर रहे हैं। उनमें ऐसी क्या गुर्मी है, ऐसा क्या हुकुमशाह है क्या? वो क्या वो कायदे से बढ़कर है जो उन्होंने अटक हो गए और जामीन नहीं लेंगे? ये कायदे के खिलाफ लोगों को भड़काने का काम, दो समाज में तेज निर्माण करने का काम इम्तियाज जलील कर रहे हैं। उन्होंने वो एक लिखे पढ़े खासदार बोलते हैं, हम मानते हो लिखे पढ़े, लेकिन लिखा पढ़ा होने के बाद अनपढ़ जैसी बातें नहीं करना चाहिए। एक समाज को टारगेट नहीं करना चाहिए और समाज को टारगेट करके उनका गुस्सा जायज़ है समाज पर कि उनको चुन के नहीं, उनके समाज में भी उनको मतदान नहीं किया, मुस्लिम समाज में नहीं किया, बौद्ध समाज में भी नहीं किया। तो उन्होंने जो काम किया है, वो जो गुस्सा बता रहे, उनका गुस्सा जाए, ये बरोबर नहीं है कि उन्होंने जात के ऊपर आकर बोल के उन्होंने उनका गुस्सा नहीं निकालना चाहिए। मला एक सांगा की इम्तियाज जलीलने संजय शिरसाट यांच्यावर आरोप केले, संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर आरोप केले, हे जो आहे ह्या दोघांच्या भांडणामध्ये हे काय तिसऱ्याने स्पॉन्सर केलेला कार्यक्रम आहे? आम्हाला म्हणणं है, मेरे को बोलना है कि संजय सिरसाट और इम्तियाज जलील का हमें कोई लेन देना नहीं है। अभी तक उन्होंने 10 प्रेस लिए होंगे संजय सिरसाट साहब के खिलाफ में, हमारे समाज का एक का भी स्टेटमेंट नहीं है, हमने कभी ना स्टेटमेंट दिए। लेकिन जब उन्होंने पत्रकार परिषद में हरिजन जो लफ्ज यूज करा, उन्होंने जो शब्द यूज करा, उसका गुस्सा पूरे समाज में है और उसका रिएक्शन आने वाले 23 तारीख को हम उसके रिएक्शन बता देंगे। उसके साथीदार कंटिन्यू कमेंट्स क्या क्या दो समाज में वो जो गवर्नमेंट के पेपर में लिखा हुआ है वो हमें कुछ मालूम नहीं था, उनके वजह से हमें मालूम हुआ। जिस दिन मालूम हुआ उस दिन हमने विभागीय आयुक्त कलेक्टर ऑफिस को निवेदन दिए हैं। और उसके जो साथीदार है कंटिन्यू वो कमेंट्स डाल रहे हैं ऐसे दोनों है समाज में लड़ाई होना चाहिए। ये मुस्लिम समाज और बौद्ध समाज का कुछ भी इशू नहीं है, ये सिर्फ इशू जो है वो इम्तियाज जलील के लिए है। इनकी जो आज की लड़ाई जो चालू है संजय सिरसाट और इम्तियाज जलील की, संजय सिरसाट से हमको कुछ लेना देना नहीं, मगर प्रेस कॉन्फ्रेंस में जब उन्होंने कहा हरिजन, एक बार नहीं कहा उन्होंने, 7 बार बार कहा हरिजन, कहने के बाद हमारी जो भावना है और औरंगाबाद में जो अम्बेडकर चळवळ है वो हमेशा इसके खिलाफ लड़ती आई हुई है और हम ये सह नहीं कर सकते। उन्होंने पहले ही हमारे बच्चों को टारगेट करने का काम किया, 5-5 हज़ार रुपये लेते और क्या क्या करते, ये सब गुंडे है, वो है, ये 7 कोटी वाले है, ये है। अरे भैया हमारे समाज के लिए स्कीम है तो हमारे समाज के लोग लेंगे ना, दूसरा समाज के आदमी थोड़ी जाके वो स्कीम ले सकता। उनको ये बात समझना चाहिए कि जो भी लोन मिलता है वो सहकार एक्ट के अनुसार है, वो भरना ही पड़ता। जो काम नहीं करेंगे, जो अच्छे धंधे करेंगे, जिसका अच्छा बिजनेस चलेगा वो तो रहेगा रोजगार के लिए। सब ये सेंट्रल गवर्नमेंट स्टेट गवर्नमेंट का प्रोविजन है। मेरा यही कहना है कि इम्तियाज जलील से कि आपको बाबा साहब अम्बेडकर ने चुन के लाए, खासदार बनाए, कभी भूतो ना भविष्य यहाँ पे कोई आदमी खासदार चुन के आ नहीं सकता, फिर भी आपको खासदार बनाए सब लोगों ने, सबने एकता बताए। और इस बार तुम गिर गए तो तुम बौद्ध समाज को टारगेट कर रहे, अम्बेडकर चळवळ को टारगेट कर रहे। पिछले बार भी कुछ इलेक्शन में उन्होंने अम्बेडकर समाज को टारगेट करने का काम किया। मेरा यही कहना है कि पुलिस ने अगर कार्रवाई 23 तारीख को किया
आहे एकजुटीचा गोमोर्चा जय असो.